नमस्कार. मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला विषय आहे जे बाहेर MBBS करतात त्यासाठी आहे, म्हणजे जे ॲब्रॉडला MBBS करतात त्यासाठी आहे. नॅशनल मेडिकल कमिशन, गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजेच NMC याने एक अलर्ट जाहीर केलेला आहे जे बाहेर MBBS करतात किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी. हे कधी आलेलं आहे बोला? डेट 26/11/2024 आलेली आहे. मग काय दिलं आहे? सब्जेक्ट काय दिलं बोला? ॲडव्हायझरी ऑर अलर्ट फॉर इंडियन स्टुडंट सिकिंग ॲडमिशन इन फॉरेन इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी फॉर अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स. म्हणजे हे MBBSसाठी दिलेलं आहे. NMCने एक अलर्ट जाहीर केलेला आहे. का आहे ते आपण आता बघणार आहोत. जनरली भारतामध्ये जवळपास MBBS करण्यासाठी 25 ते 26 लाख मुलं प्रयत्न करतात, पण जागा खूप कमी असतात. जवळपास 1 लाखापर्यंत जागा असतात. त्यामुळे बऱ्याचशा मुलांना ॲडमिशन मिळत नाही. त्यातही फी जास्त असल्यामुळे बरेचसे पालक किंवा बरेचसे करणारा विद्यार्थी ॲब्रॉड जाण्याचा प्रयत्न करतात. MBBS बाहेर करतात, ॲब्रॉडला करतात. पण ते करत असताना तिथं काळजी घेतली पाहिजे, कारण मधले हे जी माणसं असतात, एजंट जे असतात, ते कुठेही ॲडमिशन करून देतो सांगतात आणि मग नंतर केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला नंतर त्रास होतो. कारण NMC प्रमाणे करणार आहे. ड्युरेशन ऑफ स्टडी दिलेलं आहे, मीडियम कुठलं असलं पाहिजेलं आहे, सिलेबस किती पाहिजे, तर क्लिनिकल ट्रेनिंग असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जर या गोष्टीमध्ये व्हॅरिएशन आलं तर त्या कॉलेजचं ॲप्रुव्हल करणारा कॅन्सल होऊ शकतं आणि मग विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. बघा दिले बघा, एनी व्हॅरिएशन इन ड्युरेशन किंवा मीडियम जर वेगळं असेल किंवा सिलेबस वेगळा असेल किंवा क्लिनिकल ट्रेनिंग नसेल, असं असेल तर काय दिलं बघा, एनी व्हॅरिएशन इन ड्युरेशन, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, सिलेबस, क्लिनिकल ट्रेनिंग ऑर इंटर्नशिप मे लीड डिस्क्वालिफिकेशन इन ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन इन इंडिया. म्हणजे त्यांना इंडियामध्ये आल्यानंतर रजिस्ट्रेशन करता येणार नाही जर याच्यामध्ये व्हॅरिएशन झालं तर. इन केस ऑफ डिस्क्वालिफिकेशन द रिस्पॉन्सिबिलिटी शाल बी लाय अपॉन कॅन्डिडेट ओनली. म्हणजे ही फक्त कॅन्डिडेटवर रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. आणि म्हणून ॲब्रॉडला MBBS करताना बरोबर MNCच्या गाईडलाईन्स बघितल्या पाहिजे. काय दिलं आहे? कोर्स ड्युरेशन किती पाहिजे? कमीत कमी 4.5 वर्ष म्हणजे 54 मंथ. त्याच्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप आहे आणि कमीत कमी 10 वर्षामध्ये तो कोर्स संपला पाहिजे. दिलं बघा, मिनिमम 54 मंथ म्हणजेच 4.5 वर्ष ऑफ मेडिकल स्टडी फॉलोड बाय 1 year internship at the same foreign institution. The entire program must be completed within 10 years. 10 वर्षाच्या तो संपला पाहिजे. आणि सेकंड मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ऑल कोर्सेस मस्ट बी टॉट इन इंग्लिश. म्हणजे सगळे कोर्स हे इंग्लिशमध्ये शिकवले गेले पाहिजे. हा झाला दुसरा क्रायटेरिया. तिसरा क्रायटेरिया दिलेला आहे, म्हणजे काय आहे? करिक्युलम should be aligned with NMC standard covering subject like anatomy, biochemistry, pathology, pharmacology and clinical discipline. म्हणजे हे NMCने जे सब्जेक्ट दिलेले आहेत ते सब्जेक्ट त्या ठिकाणी असले पाहिजे. नंतर चौथं दिलं आहे क्लिनिकल ट्रेनिंग. म्हणजे आफ्टर रिटर्निंग टू इंडिया 12 month सुपरवायझरी इंटर्नशिप इज मॅन्डेटरी. म्हणजे 4.5 वर्षाचा कोर्स केल्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप बाहेर केल्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप भारतामध्ये करायची आहे. पुढचा क्रायटेरिया दिला पाहिजे एलिजिबिलिटी फॉर इंडियन रजिस्ट्रेशन. मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी FMGE किंवा नॅशनल एक्झिट टेस्ट म्हणजे नेक्स्ट टेस्ट भारतामध्ये द्यावी लागेल जर इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर. आणि हे सगळं बघण्याची स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ॲडमिशन घेताना या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. जर एखादा इन्स्टिट्यूट हे करत नसेल तर त्याचं ॲप्रुव्हल कॅन्सल होईल आणि जर कॅन्सल झालं तर त्या सर्वस्वी जबाबदार तो मुलगा असेल. हे NMCने अलर्ट दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी नीट बघता आल्या पाहिजे. एखादा विद्यार्थी घाईघाईत ॲडमिशन घेतो, एखादा एजंट ॲडमिशन घेऊन देतो, पण नंतर कळतं की ते इन्स्टिट्यूट फॉल्टी आहे किंवा ते इन्स्टिट्यूट या सगळ्या गोष्टी करताना पाळत नाही. मग जर इन्स्टिट्यूटचं ॲप्रुव्हल जर कॅन्सल झालं तर हा सगळा नुकसान त्या विद्यार्थ्याचा असेल. आणि म्हणून
त्या विद्यार्थ्याने काळजीपूर्वक त्या ठिकाणी बाहेर जाताना काळजीपूर्वक ती ॲडमिशन घेतली पाहिजे. ते कॉलेज कसं आहे ते नीट चेक केलं पाहिजे. आणि ते जर चेक करायचं असेल तर दिले बघा, एन्श्युअर द इन्स्टिट्यूशन इज लिस्टेड इन वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल. या ठिकाणी आपल्याला ते चेक करता आलं पाहिजे. ते युनिव्हर्सिटी कशी आहे, ते कॉलेज कसं आहे, ते इन्स्टिट्यूट कसं आहे हे बघता आलं पाहिजे. Disqualification risk: the institution not meeting NMC standard in syllabus, duration, training can be disqualified student from obtaining registration in India. आणि म्हणून NMCने अलर्ट दिलेला आहे, ही गाईडलाईन फॉलोड करणाऱ्या इन्स्टिट्यूटलाच ॲडमिशन घेता आली पाहिजे. कारण जर इन्स्टिट्यूटचं ॲप्रुव्हल रद्द झालं तर ती रिस्क मुलांची असेल. तो जो भाग होणार आहे डिस्क्वालिफिकेशन, याला सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहणार आहे. या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करून आपल्याला ॲडमिशन घेता आली पाहिजे. म्हणून ॲडमिशन घेताना घाई न करता NMCने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन बघता आलं पाहिजे. त्यांनी जो अलर्ट दिला आहे तो बघता आला पाहिजे. कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीला ॲप्रुव्हल मिळालेलं आहे हे बघता आलं पाहिजे. आणि ते जर बघायचं असेल तर आपल्याला साईट दिलेली आहे, त्या साईटवरनं बघता येईल. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल ही साईट ओपन करून त्या ठिकाणी कंट्रीचं नेम टाकून, कंट्रीचं नाव टाकून त्या सगळ्या युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी ओपन होतील. मग त्यांचं स्टेटस आपल्याला कळेल, त्यातल्या कोणत्या ॲप्रूव्ड आहेत, हे NMC ॲप्रूव्ड आहे हे आपल्याला कळेल. आणि त्याप्रमाणे ती ॲडमिशन घेता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करता आला पाहिजे. कारण एक डिसिजन आपलं आयुष्य बदलू शकतं. आणि म्हणून काळजीपूर्वक हे डिसिजन घेता आले पाहिजे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे.